या युद्धामध्ये इराणची ही जी मूव्ह आहे ही नेक्स्ट लेवल मूव्ह आहे. व्यवस्थित व्हिडिओ बघा. याचा अर्थ काय आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मोझ जो निमोलता भाग होता इराण आणि सौदी अरेबियामधून जाणारा, दोन कुठली शिप पास झाली नाही पाहिजे, आणि झाली तर त्याच्यावर हल्ला करा. आता जरा लक्ष द्या, डिटेलमध्ये मॅप बघूया. तर हा जर तुम्ही एरिया बघितला इथला, तर हा छोटासा सी पॅसेज जो आहे ना, हा बेसिकली आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मोझ, आणि हे जर डिस्टन्स आहे फक्त 33 किलोमीटर्स. तर ह्यामध्ये येते इराण, त्यानंतर इथं येते UAE, त्यानंतर ओमान. ह्यातून जवळजवळ 20% ऑफ द ओव्हरऑल वर्ल्डचं ऑइल ट्रान्सपोर्ट केलं जाते. आणि मेजरली हे जाते कुठं लक्षात घ्या, हे जाते इंडियाला, आणि त्यासोबतच हे इथून पास होते चायनाला. त्यामुळं तुम्ही विचार केला तर इंडिया आणि चायना हे डेफिनेटली अफेक्ट होणार आहेत या इश्यूमुळं. आता लक्षात घ्या की कुठल्या कुठल्या देशाचे ऑइल त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मोझमधून पास होत आहेत. पहिला आहे इराण, त्यानंतर कुवेत आहे, त्यानंतर या साईडला आहे इराक, सौदी अरेबिया, बहरीन, कतार, UAE. तर जवळजवळ 90% जे ऑइल आहे ह्या देशांचं हे त्या एरियातून पास होते. आणि जर इराणनं ठरवलं की हा पॅसेज आता आम्ही ब्लॉक करणार आहे, तर केवढा मोठा इम्पॅक्ट पडणार आहे तुम्ही लक्षात घ्या. तर सगळ्यात मोठा इम्पॅक्ट पडणार आहे हा इंडियाला इम्पॅक्ट पडणार आहे, कारण का जवळजवळ 85% ऑइल जे आहे हे या एरियातून ट्रान्सफर केलं जाते. त्यासोबतच 65% ऑफ ऑवर ऑइल आहे हे मिडल ईस्टमधून येते. त्यामुळं जर तो एरिया ब्लॉक झाला तर लक्षात घ्या की किती मोठा इम्पॅक्ट आपल्या ऑइल इंडस्ट्रीवर पडणार आहे. तुम्ही लक्षात घ्या, नुसतं पेट्रोल महाग होणार नाही आहे, ऑइल इंडस्ट्री रिलेटेड सगळ्या गोष्टी इम्पॅक्ट होणार आहेत. त्यामुळं इंडियाला खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकते. त्यानंतर सेकंड मोस्ट इम्पॅक्टेड कंट्री असणार आहे ही चायना असणार आहे. तर 10 मिलियन बॅरल्स हे चायना रोज इम्पोर्ट करते, आणि 40% ऑफ दॅट पासेस थ्रू दॅट स्ट्रेट ऑफ हॉर्मोझ. त्यामुळे ह्या दोन ज्या कंट्री आहेत ह्या खूप मोठ्या इम्पॅक्ट होणार आहे ह्या दोन कंट्रींवर. आणि जर चायनाची इकॉनॉमी डगमगली तर विचार करा, ही जी वेव आहे ही जवळजवळ ऑल ओव्हर द वर्ल्ड पसरणार आहे. त्यामुळे आपण